अगं सगळं मस्त चालू आहे माझं. सगळं सॉर्टेड आहे. सकाळी उठायचं, आई आप्पांना नाश्ता द्यायचा, मग भावाची थोडी चिडचिड झाली की बरोबर शाळेत जायला निघताना वहिनी समोर येऊन उभी राहते. हा, आणि माझ्या वहिनीच्या हाताला चव आहे हा. वहिनीचे टोमणे ऐकले की वेगळं काही जेवावं वाटत नाही. टोमणे ऐकूनच ढेकर येते. आणि मग मग शाळेत जायचं आणि त्या लहान मुलांना एबीसीडी शिकवायचे. आणि आणि तुला एक गंमत माहितीये का? मला ना त्या लहान मुलांमध्ये राहून कळलं, ती लहान मुले जी स्वप्न बघतात ती पुढे जाऊन पूर्ण होतील अशी आशा धरून बसत नाही. म्हणून त्यांना निवांत झोप लागते. पण आपण मात्र आता झोपायलाच घाबरतो. कारण एकच, आपण जे स्वप्न बघतो ते आपण कधी ना कधी पुढे जाऊन पूर्ण करू या विचाराने झोपत नाही. आणि एखादं स्वप्न तुटलं तर स्वप्न पडेल या भीतीने झोप लागत नाही. स्वप्न खूप महाग झालंय ग. मी ठीक आहे, काही प्रॉब्लेम नाही. मी हे सहन करू शकते ग. पण माझ्यासारख्या कितीतरी मुली आहेत ज्या हे सत्य स्वीकारू शकत नाहीयेत की पैसा नसल्याने आपल्याला हवं ते शिक्षण नाही घेता येत आणि ते आत्महत्या करतात. खूप वेळा मला असं वाटतं की आपण त्यांच्यासाठी काहीतरी करावं. या शिक्षणाचा बाजार मांडून बसलेल्या लोकांच्या मंडईत किती दिवस आपल्या हक्काचा तराजू रिकामा ठेवत बघणार आहे आपण? मला नाही बघवत आहे आता. नाही सोनं तुम्हाला. काय म्हणालीस? असं पाऊल उचललं तर वाईट लोक येऊन मारतील? मला ना माझे बाबा नीट आठवत नाहीयेत, पण त्यांनी ना त्यांच्या डायरीत एक वाक्य लिहून ठेवलंय. ते अगदी मला शेवटपर्यंत लक्षात राहणार आहे की गुन्हेगार काहीतरी करतो म्हणून समाज उद्ध्वस्त होत नाही. समाज उद्ध्वस्त होतो कारण कॅपेबल माणसं काहीच करत नाहीत. पण तू म्हणतेस ते बरोबर आहे. आपण काय करू शकतो? काहीच नाही. एक काम करतेस, अजून एक वडापाव आणतेस?